नमस्कार, मी विशाल परदेशी. अन्नदाता या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अन्नदाता म्हणजे शेतकऱ्यांचं हक्काचं व्यासपीठ. आज आपण काय बघणार आहोत? आज आपण भिवंडीच्या लखपती शेतकऱ्याची भेंडी शेतीची यशोगाथा जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर पंतप्रधानांनी विरोधी पक्ष नेत्यांना काय सुनावलंय ते आपल्याला जाणून घ्यायचंय. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढल्यानं पाकची आर्थिक कोंडी कशी होणार ते आपल्याला जाणून घ्यायचंय. चला सुरुवात करूयात. अन्नदाता ठळक. सर्व शेतीमाल हा पूर्णपणे नियमनमुक्त करावा. मार्केट सेस फीस आणि मंडी टॅक्स रद्द करावा. प्रत्येक हाऊसिंग सोसायटी, पार्क आणि खुल्या जागेत आपला शेतमाल विक्री करण्यासाठी जागा निश्चित करावी, अशा मागण्यांसाठी लातूरात शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावर शेतमाल विकायला बसलेल्या शेतकऱ्यांना पोलीस हाकलून लावतात, तर बाजारात शेतमाल विक्री करण्यासाठी गेल्यास मार्केट सेसमुळे, दलालांमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं. यावर सरकारनं तोडगा काढावा, अशी लातूरमधल्या शेतकऱ्यांची मागणी. जयगडमधील जिंदाल पोर्टने मच्छीमारांच्या मागण्या पूर्ण न केल्यानं स्थानिक मच्छीमार आक्रमक झालेत. कंपनी विरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आणि याबाबतचं निवेदन सोमवारी रत्नागिरीचे प्रांत अधिकारी अमित शेडगे यांना देण्यात आलं. जिंदाल पोर्टच्या वाढीव ब्रेक वॉटर वॉलच्या बांधकामाला परिसरातील मच्छीमारांनी विरोध दर्शवून उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी झालेल्या तडजोडीनुसार कंपनीने आपल्या मागण्या मान्य केल्या होत्या, असं मच्छीमारांचं म्हणणं आहे. मात्र आज तागायत या मागण्यांबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाहीये. कंपनीकडे वारंवार लेखी आणि तोंडी पत्रव्यवहार करूनही कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे नाईलाजाने जयगड मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला कंपनीच्या गेटजवळ बेमुदत उपोषण छेडावं लागत असल्याचं निवेदनात म्हटलंय. पुणे आणि सातारा जिल्ह्यात बारामती आणि फलटण तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी नीरा नदी सध्या प्रदूषित झाली. अनेक कारखाने आणि कत्तलखाने तसंच डेअरीचं केमिकल मिश्रित पाणी नदीत पडतंय. परिणामी नदी प्रदूषित झाली आहे आणि त्याचा परिणाम नदीकाठावरील शेतीच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे नीरा नदीचं प्रदूषण थांबवण्यासाठी आता शेतकरीच आक्रमक झालेत. नीरा काठावर आता गहू, मेथी, हरभरा यासारखी पिकं मार खात असल्याचं दिसून आलंय. प्रदूषण थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी बारामती फलटण रस्ता तब्बल 1.5 तास रोखून धरला होता. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गडात नीरेच्या प्रदूषणाचा मुद्दा स्थानिक आमदार खासदारांना त्रासदायक ठरणार आहे. विदर्भातल्या धान उत्पादकांना दिलासादायक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. धानाला प्रति क्विंटल 500 रुपयांचा बोनस देण्याची घोषणा त्यांनी भंडारा जिल्ह्यात शनिवारी केली आहे. यावेळी अनेक कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचं पूर्व विदर्भात शेतकऱ्यांनी स्वागत केलं आणि यामुळे अडचणीतल्या धान उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून वाशिम जिल्ह्यात पैनगंगा, पूस, अडाण आणि बेंबळा या मोठ्या नद्यांच्या पात्रात पाणी अडवून बॅरेजेस अथवा कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती पाटबंधारे विभागाने केली आहे. पण उकळी, अडगाव, गणेशपूर, कोकलगाव, राजगाव, भिल्ली, जुमडा, टणका, जयपूर, सोनगवान यापैकी निम्म्याहून अधिक बॅरेजेस कोरडे ठाक पडलेत आणि या बॅरेज बंधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती नियमित होत नसल्यानं त्यातलं पाणी वाहून जात आहे. आसेगाव आणि मसलापेन इथले कोल्हापुरी बंधारे जीर्ण झालेत, ते दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यातल्या कृषी विद्यापीठांच्या कारभारावर खुद्द कृषी राज्यमंत्री सदाभाऊंनी शरसंधान केलंय. कृषी विद्यापीठ म्हणजे सरकारने पोचलेले पांढरे हत्ती असल्याची घणाघाती टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. कृषी विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीनं संशोधन सुरू आहे ते पाहता पुढील 300 वर्षे काहीच होणार नाही असं सांगत त्यांच्या कारभाराचे वाभाडे सदाभाऊंनी काढले. ते सेंद्रिय शेती परिषदेत बोलत होते आणि यावेळी कृषी पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. खानदेशातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखलं जाणाऱ्या रावेर, मुक्ताईनगर, यावल, भुसावळ तालुक्यात 3 महिन्यातील कडाक्यांच्या थंडीचा केळी बागांना फटका बसलाय. तब्बल 960 कोटींचं नुकसान झालंय आणि त्यामुळे देशांतर्गत केळीची निर्यात निम्म्यावर आलेली आहे. यंदा प्रथमच रावेरचं तापमान विक्रमी निच्चांक 2.28 अंश अशी नोंद रावेर महसूल मंडळाने केली आहे. ग्रीन बेल्टमध्ये यंदा 53,000 एकरावर केळी लागवड झाली. मात्र 3 महिन्यांपासून सतत पारा घसरला आणि थंडीने निच्चांक गाठल्यानं केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रावेर, सावदा, यावल या परिसरातून हंगामात दररोज 200 ट्रक केळी निर्यात केली जायची, परंतु यंदा निर्यातीचं प्रमाण निम्म्यावर म्हणजेच 100 ते 110 ट्रकवर आलंय. अन्नदाता ठळक नंतर आपण बघणार आहोत तीव्र थंडीचा सामना केल्यानंतर धुळे जिल्ह्यात तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
उन्हाळ्याच्या झळा बसायला लागल्याने रसाळ फळांची मागणी बाजारात वाढताना दिसते. मात्र रसाळ फळांची मागणी वाढत असताना या फळांना योग्य दर मिळत नसल्याची स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. धुळे बाजारपेठेत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या टरबूज फळाला कवडीमोल दर मिळतोय. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला टरबूज फळाला सरासरी 10 रुपये प्रति किलोचा दर मिळतो. यंदा मात्र हा दर अवघा 3 ते 4 रुपये किलो इतकाच आहे. या दरात टरबूजाचा लागवड खर्चही निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करताना दिसत आहे. एकर क्षेत्रामध्ये टरबूज या पिकाची लागवड केली होती, तरी मला 1 एकरला टरबूज लागवडीला लावणीपासून फळ तयार होईपर्यंत जवळजवळ 60,000 रुपये खर्च आला. आणि या 60,000 रुपये खर्चामध्ये मला या टरबूजला 10 रुपये किलोप्रमाणे भाव अपेक्षित होता. तेव्हा कुठं मला माझ्या मेहनतीला फळ लागलं असतं किंवा लागलेल्या फळाला मेहनतीचं जे चीज झाली असती. पण आज मार्केटला या फळाला 3 आणि 4 रुपये किलोने भाव मिळत आहे. तरी माझा झालेला खर्चसुद्धा निघणं हे मुश्किल झालेलं आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर आता टरबूजची आवक इथे मार्केटमध्ये चालू झाली आहे. पण जसा भाव पाहिजे तसा भाव नाही, अजून भाव कमीच मिळत आहेत शेतकऱ्यांना. तरी आता सुरुवात असल्यामुळे आता अजून जसं ऊन वाढत जाईल तसं पुढे भाव वाढण्याची शक्यता आहे. पुलवामा इथं झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून टाकला आहे. त्यामुळे पाकिस्तानातून निर्यात होणाऱ्या प्रत्येक मालावर 200% कर आकारला जाणार आहे. त्यामुळं भारत पाकिस्तानचा व्यापार थंड होणार आहे. याचा भारतातल्या शेती आणि शेतमालाच्या निर्यात आणि बाजारभावावर काय परिणाम होईल ते सांगतात शेतमाल बाजाराचे आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ज्ञ डॉक्टर गणेश हिंगमिरे. इथे तो काढून टाकल्याने पाकिस्तानचे जे पदार्थ भारतामध्ये येत होते, सहज यायला सुरुवात झाली होती मोठ्या प्रमाणात, त्याच्यावर आता कर लादला जाईल. कर लादल्यामुळं आणि तो तर रादर भारताने डिक्लेअरही केला की 200% कर हा भारताने त्याच्यावर लावला. याचा परिणाम असा होईल, जसं तो पेनाचं उदाहरण सांगितलं की तिथून येणारा कुठलाही पदार्थ तो 1 रुपयाला असेल तर तो भारतात 3 रुपयाला होईल. आणि 3 रुपयाला झाल्याने भारतातला जो पदार्थ 2 रुपयाला असेल तर त्यांचा 3 रुपयाचा पदार्थ कोणीही घेणार नाही. आणि त्याच धर्तीवर इनडायरेक्टली तो मज्जाव करण्याचा अधिकार आपल्याला आपण तो घेतला आहे की तुमच्याकडे दहशतवाद पेरला जातोय, दहशतवादाच्या जोरावर तुम्ही आमच्या देशाला अडचणी जाताय आणि अशा वेळेला आम्हाला तुमचे पदार्थच नको आहे. आणि थोडक्यात त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्याचा हा भारताने उचललेलं पाऊल होतं. MFN स्टेटस काढून टाकलं. त्याचा परिणाम 165 देशांमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. फ्रान्सनी ब्लॅकलिस्ट याच्यामध्ये पाकिस्तानला घेण्याचा विषय सुरू केलेला आहे. युनायटेड नेशनमधने सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. MFN काढून टाकणे हे भारताचं सर्वात मोठी डिप्लोमसी ठरलेली आहे. कारण का MFN हे जागतिक व्यापार संघटनेत येतं. जागतिक व्यापार संघटना हे 95% इंटरनॅशनल ट्रेड गव्हर्न करणारी जगातली एकमेव संस्था आहे. त्यामुळं इतर देशांनाही त्याला समाविष्ट व्हायला सुरुवात झाली. यात सर्वात एक महत्त्वाचा अजून फायदा भारताला होणार आहे की दहशतवादाच्या मुद्द्यावर MFN दर्जा काढून टाकल्यामुळे पाकिस्तानला किंवा इतर देशांना भारतात कर का लादला, आयात कर का लावला, याच्या अनुषंगाने WTOच्या न्यायालयात जाता येणार नाही आहे. कारण का स्वसंरक्षणासाठी इथे MFNमध्येच वेगवेगळी तरतूद दिलेली आहे. यानंतर बघूयात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. केंद्राच्या योजनेतून उरलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदतीचे संकेत खुद्द अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये जी कृषी सन्मान योजना घोषित करण्यात आली, मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना महाराष्ट्राच्या 1 कोटी शेतकऱ्यांकडून धन्यवाद देईल की बुलेट ट्रेन जेव्हा धावेल तेव्हा धावेल, पण माननीय प्रधानमंत्री महोदयांचा निर्णय हा बुलेट ट्रेनच्या गतीपेक्षा जास्त वेगाने त्याची अंमलबजावणी होते. आज महाराष्ट्रामध्ये काल 14 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये
हा पहिला 6,000 पैकी हप्ता हा पोहोचण्याचा काल निर्णय झाला आणि बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होण्याचा कामही सुरू झालं. आपल्या राज्यामध्ये साधारणतः 1,36,00,000 हे खातेधारक आहे. यापैकी 1,07,00,000 हे 5 एकरपेक्षा कमी जमीन असणारे खातेधारक आहे. कारण 1971 मध्ये साधारणतः आपली शेतजमीन ही सरासरी 4.28 हेक्टर होती. ती 2011च्या जनगणनेनुसार ती 1.44 हेक्टर झाली. याचा अर्थ राज्यामध्ये साधारणतः 1 कोटी लोकांना या सन्मान निधीचा फायदा होणार आहे. या अगोदर कर्जमुक्ती व्हायची आणि बँकेमध्ये थेट पैसे जायचे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसे पोहोचत नव्हते आणि शेतकऱ्यांना छोट्या मोठ्या गोष्टीच्या खर्चासाठी मग सावकाराकडून 2%, 4%, 5% व्याजाने कर्ज आणावं लागायचं. पण जेव्हा खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होईल तेव्हा मला निश्चितपणे विश्वास आहे की छोट्या कामासाठी, छोट्या उद्या बियाणं घ्यायचं आहे भाजीपाल्याचं म्हणून 500,000 रुपयासाठी कोणासमोरही आता शेतकरी बांधवांना ना बँकेत जावं लागेल ना पतसंस्थेत जावं लागेल. तर या सन्मान निधीच्या माध्यमातून सन्मानाने शेती करण्यासाठी या सन्मान निधीचा उपयोग होईल. राज्याच्या वतीने सुद्धा 27चा अर्थसंकल्प हा अंतरिम असा अर्थसंकल्प आहे. जूनमध्ये अंतिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार पूर्ण शक्तीने उभं राहणार आहे आणि केंद्राच्या बरोबरीने जी मदत या राज्याच्या शेतकऱ्यांना राज्याच्या अर्थसंकल्पातून करता येईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या सरकारची भूमिका स्पष्ट आहे की 1,45,000 फुटाच्या मंत्रालयातील ट्रेझरीवर पहिला हक्क या महाराष्ट्राच्या अन्नदाता सुखी भव म्हणत शेतकऱ्यांचा आहे. आणि जूनच्या अर्थसंकल्पात आम्ही पूर्ण शक्तीने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय देत शेतीचा व्यवसाय हा मजबुरीचा होता कामा नये, हा मजबूतीचा व्यवसाय झाला पाहिजे. या दृष्टीने अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी बांधवांचा आणि त्यांच्या समस्याचा विचार हा जूनच्या अर्थसंकल्पात करणार आहोत. 7,000 कोटीच्या आसपासच्या पुरवणी मागण्या आहे. यामध्ये 3,000 कोटीचा भार हा निव्वळ भार आहे. कारण अर्थसंकल्पामध्ये जेव्हा आपण मुख्य अर्थसंकल्प मांडतो तेव्हा विविध विभाग 70% अर्थसंकल्पित करत असतात. पण 30%तल्या काही निधी हा आपण मग सप्लिमेंटरीमध्ये करतो. पण या 3,000 कोटीच्या जो भाग आहे यामध्ये 2,000 कोटी जो आपण CF ॲडव्हान्स दिला होता दुष्काळी भागासाठी तो 2,000 कोटी आहे. आपण दुधाचं अनुदान त्याची मर्यादा वाढवली त्याचा काही भाग आहे. नंतर बघूयात कोकणातला शेतकरी एक हंगामी शेती करतो पण सध्या मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी नव्यानं उन्हाळी शेती करण्याचा प्रयत्न करतात. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात कृषी विभागानं अशा शेतकऱ्यांना गटाच्या माध्यमातून एकत्र केलंय. हे शेतकरी आता लाखोंचा नफा कमवण्यासाठी सज्ज झालेत. गटशेती आणि उन्हाळी पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या शेतीनं अनेकांचं स्थलांतर थांबलंय. खेड तालुक्यातल्या चिंचघर गावात वर्षानुवर्ष केवळ भाताची शेती केली जायची. पण आज इथले शेतकरी गटशेतीच्या माध्यमातून नवनवीन पिकांच्या शेतीचे प्रयोग करू लागलेत. कृषी विभागानं केलेल्या या बचत गटाच्या माध्यमातून आज गावातल्या 20 एकरात पालेभाज्या आणि फळभाज्यांची लागवड झाली आहे. या माध्यमातून रब्बी हंगामात महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करण्याची किमया इथल्या शेतकऱ्यांनी साधली आहे. आम्ही सेंद्रिय खतामार्फत शेती केलेली आहे. तर काकडी, शिराळी, कारली, दुधी आणि भोपळा हे 5 फळभाज्या 15 ते 16 एकरला कलिंगण लागवड ही आम्ही आता केलेली आहे. किती एकरमध्ये एकूण शेती केली? एकूण 17 एकरमध्ये शेती केलेली आहे. अच्छा, किती उत्पन्न महिन्याला मिळतं साधारण? महिन्याला साधारण उत्पन्न आमच्या अपेक्षाप्रमाणे 1.5 ते 2 लाख रुपये म्हणजे मंथली उत्पन्न गरजेचं आहे. किती शेतकरी येतात? एकूण 15 शेतकऱ्यांचा गट आहे. दत्तगुरू शेतकरी गट स्थापन केलेला आहे. त्या गटामार्फत ही शेती करत आहोत आम्ही. कोकणामध्ये पारंपरिक भात आणि नाचणीच्या शेती व्यतिरिक्त इतर पिकांची शेती होत नव्हती. असं असताना रत्नागिरीच्या चिंचघर इथल्या 20 तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी विभागाअंतर्गत आत्म्याच्या माध्यमातून शेतकरी स्वयंसहाय्यता बचत गट केलेत. या माध्यमातून पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या सेंद्रिय शेतीचा एक अभिनव उपक्रम गावात राबवलाय. भाजीपाला करतो, परत आणखीन कलिंगड पण आम्ही जवळजवळ 15 एकरला करतोय.
आणि भाजीपाला आहे तो 2 एकरला करतो. पण आम्हाला 2 एकरमध्ये जवळजवळ 2 लाख रुपये आम्हाला भाजीपाल्याचे उत्पन्न मिळणार आहे. आणि कलिंगडचं उत्पन्न आम्हाला जवळजवळ 10 ते 15 लाखाचं आम्ही अपेक्षित आहोत. आणि सेंद्रिय खतामार्फतच आम्ही ते कलिंगड केलेलं आहे. या शेतकऱ्यांनी 20 एकरात कलिंगड, पावटा, भोपळा, दोडका, कारलं, काकडी, कोथिंबीर, तूर, शिरळ याची लागवड केली आहे. सध्या या पिकांपैकी बऱ्याच पिकांचं उत्पन्न सुरू आहे. त्यांच्या विक्रीचं काम गटातले सदस्यच करतात. यातून त्यांना महिन्याकाठी किमान 15 लाखांची उलाढाल होतीये. कृषी विभागाअंतर्गत आत्मा ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत गेल्या 4 वर्षापासून आपण विविध शेतकऱ्यांचे शेतकरी बचत गट स्थापन करत आहोत. आणि या शेतकरी बचत गटामधून आपण त्यांना समूह शेती करण्याबद्दल उद्युक्त करत आहोत. त्याचप्रमाणे या चिंचघर गावातील 15 शेतकऱ्यांनी मिळून दत्तगुरू शेतकरी स्वयंसहायता बचत गट आपण 2014-15 साली या स्थापन केलेला आहे. आणि या बचत गटामधून आता आपण यावर्षी 17 एकर क्षेत्रावरती कलिंगड आणि मिक्स भाजीपाला घेण्यात आलेला आहे. कोकणातले शेतकरी आता दुबार हंगामात शेती करू लागलेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतोय. त्याचबरोबर अर्थजनांचं मोठं साधनही उपलब्ध होऊ लागलंय. कोकणामध्ये याआधी केवळ पारंपरिक भात शेतीच केली जात होती आणि ती देखील पावसाळ्यामध्ये केली जायची. परंतु आता रब्बी हंगामामध्ये देखील येथील काही शेतकऱ्यांनी बचत गट तयार करून पालेभाज्या आणि फळभाज्यांची शेती केलेली आहे. याच्यातून लाखो रुपयाची उलाढाल होते. गावोगावामध्ये तरुणांनी या शेतीच्या माध्यमातून त्यांची आर्थिक उन्नती करून घेतलेली आहे. गटशेतीच्या माध्यमातून शेतीमध्ये यश आल्यानं गावातल्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढलाय. येणाऱ्या काळात शेतीचं क्षेत्र वाढवणं किंवा त्यामध्ये सेंद्रिय क्षेत्र वाढवण्याचा त्यांचा मानस आहे. शेतीत भरपूर उत्पन्न कसं मिळेल हे आम्ही प्रयत्न करत गेलो आणि त्याला यश येत गेलं. त्या यशाला साक्षी कृषी अधिकारी ह्या मॅडम आहेत. ह्या लोकांनी आम्हाला मार्गदर्शन करून आम्हाला जास्तीत जास्त कसं उत्पन्न घेता येईल. आता नाही म्हटलं तरी ह्या शेतीमध्ये अगदी कशी सीझनला ह्या 20-25 लाख रुपयाचा धंदा कसा पण होतो. म्हणजे 10-15 लाख रुपये मिळून जातात. असं आम्हाला भात शेतीत वगैरे मिळत नव्हते. आम्ही भात शेती करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या इथल्या शेतकऱ्यांनी इथल्या तरुणांनी असं घ्यायला पाहिजे की मुंबईत जाऊन 5-7 हजार रुपयात नोकरी करण्यापेक्षा इथलंच ह्या आपल्या लाल मातीमध्ये काहीतरी आपल्याला पिकवता येईल, आपल्याला काहीतरी घडवता येईल. तर इथं ह्या शेतीकडे वळून भरपूर काय साधण्यासारखं आहे, पण कष्ट करायला पाहिजे. यंदा हवामानातल्या बदलाचा फटका कोकणातल्या शेतीलाही बसलाय. पण खरीप पाठोपाठ रब्बी हंगामात थेट भाजीपाल्याची शेती करून चिंचघरच्या या शेतकरी गटानं चांगलीच आर्थिक भरारी घेतलीये. आत्मा अंतर्गत आपण गेल्या 4 ते 5 वर्षापासून 82 शेतकरी बचत गट स्थापन केलेले आहेत. त्यापैकी खरीप हंगामामध्ये सर्वच शेतकरी बचत गट शेती करत आहेत भाताची. आणि 20 ते 25 गट आहेत जे रब्बी हंगामामध्ये कलिंगड, भाजीपाला, भुईमूग ह्या प्रकारची शेती घेत आहेत. त्याच्यामधून त्यांना जवळजवळ 50 ते 60 लाखाची उलाढाल त्यांची रब्बीच्या हंगामामध्ये होत आहे. एकट्या खेड तालुक्यात आतापर्यंत असे 20 शेतकऱ्यांचे स्वयंसहाय्यता बचत गट तयार झाले आहेत. यामध्ये तब्बल 300 तरुण शेतकरी सामूहिक फळभाज्या आणि पालेभाज्यांची सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. यातून तालुक्यात अंदाजे 3 ते 4 कोटींची उलाढाल करतायत. हे एवढं मोठं उलाढालीचं मॉडेल आता कोकणातून मुंबईला होणारं रोजगाराचं स्थलांतरण रोखण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. यानंतर बघूयात राज्यातला शेतकरी वेगवेगळ्या कारणांनी हवालदिल असताना कोकणातला शेतकरी मात्र सतत काहीतरी वेगळं करत असतो. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात सध्या भेंडी पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मुंबई मार्केटसोबत इथली भेंडी परदेशातही निर्यात होते. आज आपण भिवंडी तालुक्यातल्या अशाच एका यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. भिवंडी तालुक्यातल्या दुर्गम असलेल्या कोटांची जांभिवली या गावात बळीराम जाधव यांची अवघी 20 गुंठे शेती आहे. पण बळीराम जाधव हे हिम्मतवान शेतकरी आहेत. जवळच्या ठाण्या मुंबईत नोकरी धरण्यापेक्षा त्यांनी याच 20 गुंठ्यात मेहनत करण्याचा चंग बांधला. गेल्या काही वर्षांपासून ते भेंडी या नगदी पिकाचं उत्पादन घेत आहेत. घरच्या 20 गुंठ्याबरोबर ते गावातल्या शेतकऱ्यांची जमीन भाड्यानं घेऊन त्यात शेती करतात. निर्यातक्षम भेंडीचं उत्पादनही ते घेतात. आज त्यांची भेंडी व्यापाऱ्यांमार्फत परदेशात निर्यात देखील होतीये.
आम्हाला शेती म्हणजे 20 गुंठ जागा आहे. दुसरे जे आम्ही भाड्याने घेतो 4-5 एकर भाड्याने वर्षाला घेतो. त्यांना आम्ही भेंडी पिकवतो. त्या भेंडीचा फायदा म्हणजे 15-20 लाख जवळजवळ भेटतं वर्षाला. रात्रंदिवस मेहनत करतो त्यानं आम्ही शेतानंच. बळीराम जाधव आणि त्यांचं कुटुंब दिवस रात्र शेतात राबतं. मेहनतीची बहुतांश कामं हे कुटुंब घरीच करतं. वर्षभरात त्यांच्याकडे सरासरी 4 ते 5 एकरांवर नगदी पिकं असतात. त्यातही भेंडी हेच त्यांचं मुख्य पीक. या पिकातून भाडेपट्टी, उत्पादन खर्च वगळून ते वार्षिक किमान 15 ते 20 लाख रुपयांची कमाई करतात. इकडे जेवण खाऊन बनवत आहे ते भेंडी एक दिवसावर खुरतो. मग ते भैया येतात. मग एअरपोर्टला आम्ही ते माल पाठवून देतो. एअरपोर्टला गेल्यानंतर ते दुसरे देशांत पण जातो माल. एअरपोर्टचा बोलला म्हणजे 2 नंबर असतो तो इकडं असा खपवते. बळीराम जाधव हे भातशेतीनंतर त्याच शेतात भेंडीची लागवड करतात. पावसाळ्यात भाताचं पीकही घेतात. त्यामुळे शेताचा दुहेरी फायदाही त्यांना घेता येतो. पेर धान्यासोबतच पैसे देणारी नगदी पिकं घेतल्यानं त्यांना शहराकडे धाव घ्यावी लागत नाही. शेतकऱ्यांनी मेहनत करावी असा अनुभवी सल्ला त्यांनी दिलाय. शेतकऱ्यांमध्ये म्हणजे त्यांची स्वतःची जमीन असून पण त्यांना त्याही मेहनत करायला पाहिजे. त्यांना पण 2 पैसे भेटतील. आम्हाला स्वतःची जमीन नसून तरी आम्ही एवढी मेहनत करतो. मग त्याही आत पण त्यांनी करावी. काय करावं मग काही कर्ज बाजार होते आणि मग औषध खात्यान फास घेते या तेही नाही कराव्या. मेहनत केली तर कशाला काय होईल. बरोबर ना. बळीराम यांनी शेतात भेंडी सोबत काकडी, मका यासारख्या पिकाची देखील लागवड केली आहे. शेतीसाठी त्यांनी जवळच्या नदीतून पाईपलाईन आणली आहे. पाण्याची शाश्वत सोय झाल्यानं त्यांना हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे आणि मुंबईच्या मार्केटमध्ये उत्तम लाभ घेता येतोय. बळीराम यांच्यासारखेच खरे बळीराजाच शहरांच्या भोवतालची शेती जिवंत ठेवणार आहेत. रवी शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, भिवंडी, ठाणे. आता बघूयात राज्यातल्या प्रमुख बाजारांमध्ये शेतमालाचे भाव नेमके काय आहेत ते. कांद्यापासून सुरुवात करूयात. कोल्हापुरात कांदा किमान 2 रुपये किलो आणि कमाल 7 रुपये किलो. टोमॅटो कोल्हापुरात किमान 5 रुपये किलो आणि कमाल 20 रुपये किलो. वांगी अहमदनगरमध्ये किमान 5 रुपये किलो, कमाल 25 रुपये किलो. परतूरमध्ये कापूस किमान 5,000 रुपये क्विंटल आणि कमाल 5,350 रुपये क्विंटल. कारंजामध्ये सोयाबीन किमान 3,400 रुपये क्विंटल आणि कमाल याचा दर जर लक्षात घेतला तर तो आहे 3,675 रुपये क्विंटल. जळगावमध्ये ज्वारी आहे किमान 2,650 रुपये क्विंटल आणि कमाल भाव जो जातोय तो आहे 3,285 रुपये क्विंटल. गडचिरोलीत तांदूळ किमान 1,750 रुपये क्विंटल आणि कमाल जो आकडा समोर येतोय, जो दर आहे तो आहे 1,865 रुपये. यानंतर अन्नदाता या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूयात काही नवीन घडामोडी आणि यशोगाथांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.